लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आमदार अब्दुल सत्तार। गेवराई सेमी इथं लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण थाटात। सहसंपादक सलीम कुरेशी। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी कायम सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला असं स्पष्ट करत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं जीवन कार्य प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन शिवसेना नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी गेवराई सेमी तालुका सिल्लोड इथं व्यक्त केले। गेवराई सेमी येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी ते बोलत होते। पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत जुन्या आठवणींना उजाळा दिला। माझ्या राजकीय जीवनात गोपीनाथराव मुंडे यांनी केलेली मदत अविस्मरणीय असल्याची भावना देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली। गेवराई सेमी गावात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण होत असताना मनस्वी आनंद होत असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले। काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे। 1995 ते 99 या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना अनेक क्रांतिकारी निर्णय या राज्यासाठी त्यांनी घेतले आणि विशेषतः आपण हे सर्व पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीच्या शिखरावर आहे। ज्या राजकारणामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये नेतृत्व करताना त्यावेळेस सोन्यासारखा एक घसल्यानंतर आपण जे एक रूप देतो तो हिऱ्यासारखा माणूस गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आज ही राज्यामधली सत्ता असेल देशामधली सत्ता असेल यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर मला वाटतं 12 डिसेंबर वरणगाव येथील अवैध वृक्षतोड प्रकरणी आरोपीवर दंडात्मक कारवाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू शेजोळे यांचं वरणगाव नगर परिषद प्रशासनाला निवेदन। वरणगाव तालुका भुसावळ येथील मकरंद नगर मध्ये अवैध आंबा बदाम शिसम या झाडांची सर्रास कत्तल होत असून याकडे वन विभाग मुक्ताई नगर आणि वरणगाव येथील नगर परिषद यांचं पूर्ण दुर्लक्ष होत असून इथं प्रशासनाला न घाबरता बिनधास्तपणे दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत असून शासन या गोष्टीकडे पूर्ण कानाडोळा करत आहे। यामुळे आरोपी बिनधास्तपणे झाडांची कत्तल करतात। एकीकडे शासन म्हणते झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे शासन याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते। या झाडाच्या रक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू शेजोळे यांनी वरणगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले असून सदर आरोपीवर कठोरपणे दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। GS9 न्यूज साठी नितीन सुरवाडे, जळगाव।